मीरा भाईंदरमध्ये सदावर्तेंना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। रिक्षा चालकांच्या भेटीसाठी आलेल्या सदावर्तेंना मनसेनं विरोध केला होता। मनसे पदाधिकाऱ्यांची आज चौकशी होणार आहे। अविनाश जाधव देखील नवघर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार आहेत। तर धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे असं संदीप देशपांडे म्हणतायत। तुम्ही म्हणजे मुंबई नाही, त्यांना दाखवून द्यावं लागेल असंही देशपांडेंनी म्हटलंय। इथे राहणारा मराठी माणूस म्हणजे मुंबई, महाराष्ट्र असंही देशपांडे म्हणतायत। महाराष्ट्र मुंबईला कोणीच वेठीस धरू शकत नाही असंही देशपांडेंनी म्हटलंय। जे धमकी देणारे भैये आहेत यांना मराठी माणसांनी धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। ह्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही। इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीस कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही। जे अधिकारी जर हा कायदा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, ती येत नसताना सुद्धा यांना परमिट आणि लायसन्स दिली कुठे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे। मग मुदतवाढ वगैरे नंतर बघू, पहिले यांना लायसन्स देणारे अधिकारी कोण आहेत, यांच्यावर पहिले का कारवाई करत आहे। तर मराठी सक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची आज दहिसर मधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत बैठक असणार आहे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेली आहे।